नमस्कार मित्रहो, अमोल एसीपी वर्ल्ड मध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. मागील व्हिडिओमध्ये आपण एसएपी चा ऑर्गनायझेशनल स्ट्रक्चर पाहिलं आणि आता चालू व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत एसएपी मास्टर डेटा. त्याआधी आपल्याला माहिती असावं की मास्टर डेटा म्हणजे नक्की काय आणि एसीपी मध्ये त्याचा यूज होतो कसा. मास्टर डेटा म्हणजे काय ते आपण एसीपी मध्ये एकदाच क्रिएट करतो आणि देन वेगवेगळ्या ट्रान्झॅक्शन्स मध्ये त्यांना यूज करतो. आता ते ट्रान्झॅक्शन्स कोणते? आपण परचेस ऑर्डर क्रिएट करत असू तेव्हा मास्टर डेटा यूज करू, आपण गुड्स रिसिप्ट करत असू, आपण कॉन्ट्रॅक्ट क्रिएट करत असू, इनवॉइस व्हेरिफिकेशन करत असू, मटेरियल एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी पाठवत असू, ह्या सगळ्या ऑपरेशन्स मध्ये आपण मास्टर डेटा यूज करतो. म्हणजे काय, मास्टर डेटा हा कॉन्स्टंट राहतो आणि वेगवेगळ्या ट्रान्झॅक्शन्स मध्ये आपण तो यूज करतो. तर आपल्याला एसएपी मध्ये कोणकोणते मास्टर डेटाज अवेलेबल आहेत याची पण माहिती असावी. तर त्यापैकी काही मी इनलिस्ट केले. तर पहिला आहे मटेरियल मास्टर, देन आहे वेंडर मास्टर, त्याच्यानंतर आहे इन्फो रेकॉर्ड, सर्व्हिस मास्टर, सोर्स लिस्ट आणि कोटा अरेंजमेंट. हे सगळे मास्टर डेटाज आपण पाहणार आहोत, पण आत्ताच्या चालू व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत मटेरियल मास्टर. ओके, तर मटेरियल मास्टर म्हणजे नेमकं काय? आता एखाद्या एक्झाम्पल सोबत आपण बघायला गेलो तर समजा की एखादी कंपनी आहे एचपी. एचपी ही लॅपटॉप मॅन्युफॅक्चरिंग कंपनी आहे. तर त्यांच्या बाबतीत जर आपण मटेरियल म्हणजे काय हे पाहायला गेलो तर ते काय करतात, लॅपटॉप मॅन्युफॅक्चर म्हणजे लॅपटॉप हे काय झालं, एक मटेरियल, बरोबर. तसंच लॅपटॉप बनवण्यासाठी काहीतरी दुसरे मटेरियल्स ते यूज करत असतील. म्हणजे कोणते? कीबोर्ड असेल, स्क्रीन असेल, माऊस असेल, राईट. ह्या सगळ्या गोष्टी ते यूज करतात, तेही एक मटेरियल झाले. तर तुम्हाला सर्वांना क्लिअर झालंच असेल की मटेरियल म्हणजे नेमकं काय आणि मटेरियल मास्टर म्हणजे नेमकं काय. ठीक आहे. त्यानंतरचा मोठा प्रश्न असा आहे की एसएपी मध्ये आपल्याला मटेरियल मास्टरचं कोणकोणतं कॉन्फिगरेशन बनवावं लागतं. तर मेनली ह्या 3 गोष्टी आहेत ज्या आपल्याला ऍज अ कन्सल्टंट म्हणून क्रिएट करावं लागतात. पहिलं जे आहे ते आहे मटेरियल टाईप. आता मटेरियल टाईप एक्झाम्पल वाईज जर आपण बघायला गेलो, टाटा मोटर्स कंपनी आहे, ओके, आणि ते काय क्रिएट करतात, काय प्रोड्यूस करतात? कार्स बनवतात, राईट. त्या कार्स बनवण्यासाठी ते काहीतरी कच्चा माल घेत असतील बाहेरून, बरोबर, काही मेटल्स घेत असतील. म्हणजे ते काय असतं, मेटल जो कच्चा माल घेतात तो काय असतो, रॉ मटेरियल. आता हे रॉ मटेरियल म्हणजेच काय, मटेरियल टाईप, एक प्रकारचं मटेरियल टाईप झालं. त्यांनी आता रॉ मटेरियल घेतलं, कच्चा माल घेतला, त्याच्यावरती प्रोडक्शन केलं, म्हणजे त्याच्यावरती खूप सारी कामं केली आणि एक फिनिश्ड प्रोडक्ट क्रिएट केला. म्हणजे काय बनवली, कार बनवली. मग फिनिश्ड जो प्रोडक्ट बनवलाय तोही एक झाला मटेरियल टाईप. म्हणजे कोणता? एक झाला रॉ मटेरियल टाईप झाला, दुसरा झाला फिनिश्ड मटेरियल टाईप झाला, बरोबर. आणि त्या बनवलेल्या कारला काही आपण समजा आरशे लावत असू, काही लाईट्स लावत असू, राईट. हे काय झाले, सेमी फिनिश्ड मटेरियल, जे की आपण बाहेरून मागवतो, बरोबर. आता तुम्हाला समजलंच असेल मटेरियल टाईप म्हणजे काय असतं. कोणकोणते सांगितले मी? पहिला होता रॉ मटेरियल, दुसरा होता सेमी फिनिश्ड मटेरियल, तिसरा होता फिनिश्ड मटेरियल. असे खूप सारे मटेरियल टाईप आहेत, आपण पाहिजे आहेत ते पुढे पुढे. तर त्यासाठी इन एसएपी इफ वी वॉन्ट टू क्रिएट द मटेरियल टाईप, द टी कोड इज OMS2. हा टी कोड यूज करतो. त्याच्या खाली जो इलेमेंट आहे तो आहे मटेरियल ग्रुप. आता मटेरियल ग्रुप म्हणजे काय? समजा की एखादी पंपची कंपनी आहे आपली, ठीक आहे, आणि त्या पंपच्या कंपनीमध्ये खूप साऱ्या टाईपचे पंप आपले क्रिएट होत असतील. सेंट्रीफ्युगल, सेंट्रीपिटल, अजून कोणकोणते टाईप असतील ते सगळे क्रिएट होत असतील त्या कंपनीमध्ये. तर त्यांना ते सॅग्रिगेट करावं लागेल, राईट. तर त्या सॅग्रिगेशनलाच म्हणतात मटेरियल ग्रुप. म्हणजे आपण कोणता मटेरियल ग्रुप बनवणार एसएपी मध्ये? एक असेल सेंट्रीफ्युगल पंप, हा एक मटेरियल ग्रुप झाला. दुसरा मटेरियल ग्रुप राहील सेंट्रीपिटल पंप. असे खूप सारे मटेरियल ग्रुप आपण बनवू शकतो. हे डिपेंड कुणावर असतं? कंपनीच्या बिझनेसवरती. त्यांचे प्रोडक्ट कसे आहेत, त्यांची हायरार्की काय आहे, त्यांचं ग्रुपिंग कसं होतं, त्यानुसार आपल्याला मटेरियल ग्रुप बनवावे लागतात. ओके. तिसरा पॉइंट आहे मटेरियल नंबर रेंज. आता मटेरियल नंबर रेंज म्हणजे काय की एसएपी मध्ये एखादं मटेरियल आपण जेव्हा क्रिएट करत असतो तेव्हा त्याला एक युनिक नंबर येतो, तर त्यालाच म्हणतात नंबर रेंज. तो काय इम्पॉर्टंट असतो? जर आपल्याला नंबरिंग आपण जर करत नसू आणि काहीही इनफॉर्मली काहीही टाकत असू, टेक्स्ट काहीही टाकत असू प्रत्येक मटेरियलला, लॅपटॉप 1, लॅपटॉप 612, लॅपटॉप 314 असं काही, तर ते थोडं काय म्हणतात त्याला, शोधायला खूप अवघड जातं. मटेरियल्स नेमकं कोणतं कुठे क्रिएट केलंय काय, बरोबर.
एक प्रॉपर नंबरिंग असावी लागते, म्हणून एसएपी मध्ये मटेरियल नंबर रेंज यूज होते. देन टी कोड्स कोणकोणते यूज होतात मटेरियल क्रिएट करण्यासाठी किंवा चेंज करण्यासाठी, डिस्प्लेसाठी किंवा डिलिशन फ्लॅग लावण्यासाठी. क्रिएट करण्यासाठी जो टी कोड वापरला जातो तो आहे MM01. देन जर मटेरियल चेंज करायचं असेल तर त्याच्यासाठी जो टी कोड वापरतो तो आहे MM02. आणि थर्ड जो टी कोड आहे की एकदा का मटेरियल क्रिएट करून झालं आणि त्यानंतर आपल्याला पाहायचं असेल फक्त की मटेरियल आपण काय काय इन्फॉर्मेशन फिलअप केले, तर त्यासाठी जो टी कोड यूज केला जातो तो आहे MM03. आणि काही कारणास्तव समजा की आपल्याला एखादं मटेरियल यूज करायचं नाहीये कोणत्याच प्रोसेससाठी, पर्चेसिंग, सेल्स, काही कशासाठी यूज करायचं नसेल तर त्यासाठी आपण टी कोड यूज करू MM06. ओके, तर हे टी कोड्स आहेत. अजून एक गोष्ट जी इम्पॉर्टंट आहे की मटेरियल नंबर लेंथ किती आहे, मॅक्झिमम किती नंबरिंग आपण करू शकतो एखाद्या मटेरियलसाठी. तर ईसीसी मध्ये त्याचं लिमिट आहे 18 आणि हानामध्ये आता जो SAP S4 हाना आहे त्यामध्ये त्याचं लिमिट आहे 40. आता हे झालं त्याचं ओव्हरव्ह्यू मटेरियल मास्टरचं. आता SAP मध्ये आपण पाहूया. आता आपण आहोत SAPच्या इनिशियल स्क्रीनवरती. तर मागच्या स्लाइड्स मध्ये पाहिल्याप्रमाणे जर आपल्याला मटेरियल क्रिएट करायचं असेल तर त्यासाठी आपण MM01 टी कोड यूज करतो. तर तोच टी कोड मी इथे टाकतोय ट्रान्झॅक्शन बॉक्समध्ये आणि एंटर वरती क्लिक करतोय. एंटर वरती क्लिक केल्यानंतर आपल्यासमोर क्रिएट मटेरियलची इनिशियल स्क्रीन आलेली आहे आणि त्या स्क्रीनवरती खूप साऱ्या फील्ड्स पण प्रेझेंट आहेत. तर त्यांची माहिती पण आपल्याला घ्यायची आहे. तर पहिली फील्ड आहे मटेरियलची, मटेरियल नंबरची फील्ड आहे ही. मागे सांगितल्याप्रमाणे एखादं मटेरियल जेव्हा आपण क्रिएट करत असू त्यावेळेला प्रत्येक मटेरियलला एक युनिक नंबर जनरेट होत असतो. तर त्यासाठीची ही फील्ड आहे त्या मटेरियल नंबरसाठीची. त्यामध्ये पण दोन टाईप आहेत, एक आहे इंटरनल मटेरियल नंबर आणि दुसरा आहे एक्सटर्नल मटेरियल नंबर. इंटरनल मटेरियल नंबर जो असतो तो सिस्टीम ऑटोमॅटिकली आपल्याला जनरेट करून देते. ओके, म्हणजे समजा आपण एखादं मटेरियल एक नंबरचं मटेरियल आपण क्रिएट केलंय, तर जेव्हा आपण सेकंड मटेरियल क्रिएट करायला जाऊ तेव्हा ऑटोमॅटिकली सिस्टीम 2 नंबर घेऊन येते. ओके, तो झाला इंटरनल नंबर. आणि एक्सटर्नल नंबर म्हणजे काय, मॅन्युअली आपल्याला इथे नंबर टाकावा लागतो. म्हणजे जी सिरीज आपण डिफाईन केले ती कशी करायची ते पण मी नंतर दाखवेन, बट जी सिरीज आपण डिफाईन केले त्याच्या अंडरच आपल्याला तो नंबर टाकावा लागतो मॅन्युअली. 1 2 3 3 4 5 काही वाटेल तो असेल तो. ठीक आहे, त्याला म्हणतात एक्सटर्नल मटेरियल नंबर. देन सेकंड फील्ड आहे इंडस्ट्री सेक्टर. इंडस्ट्री सेक्टर म्हणजे काय की आपण जे मटेरियल क्रिएट करतोय ते कोणत्या इंडस्ट्रीशी रिलेटेड आहे. ओके, तर SAP ने डिफाईन करून दिलेले खूप इंडस्ट्री सेक्टर आहेत आपल्याकडे, जसं की मेकॅनिकल, ऑटोमोबाईल, केमिकल, बेवरेज, ओके, रिटेल आहे, त्याच्यानंतर फार्मा आहे, खूप सारे आहेत. तर आता मी आपल्या टेस्टिंगसाठी मेकॅनिकल इंजिनिअरिंग घेतोय. ओके, देन त्याच्यानंतरची जी फील्ड आहे ती आहे मटेरियल टाईपची. मी मटेरियल टाईप म्हणजे काय एक्सप्लेन केलंय आणि ते कोणकोणते आहेत ते पण सांगितलंय. बट SAP मध्ये काही प्री डिफाईन्ड स्टँडर्ड मटेरियल टाईप आहेत. त्यापैकी इम्पॉर्टंट जे आहे ते मी इथे तुम्हाला दाखवतोय. रॉ मटेरियलसाठी मटेरियल टाईप जो आहे तो आहे ROH. ओके, ROH मटेरियल टाईप आहे SAP कडून भेटलेला. देन सेमी फिनिश्ड साठी आहे HALB हा मटेरियल टाईप यूज होतो. आणि फिनिश्ड मटेरियलसाठी FERT हे स्टँडर्ड मटेरियल टाईप आपल्याला SAP कडून प्रोव्हाइड केले गेलेले आहेत. आणि यांनाच कॉपी करून आपण आपले दुसरे मटेरियल टाईप क्रिएट करायचे आहेत, न्यू मटेरियल टाईप. ओके, तर इथे मी आता ROH घेतोय रॉ मटेरियल आपल्या टेस्टिंगसाठी. ओके, जर FERT टाकलं तर फिनिश प्रोडक्ट येतंय, जर HALB टाकलं तर सेमी फिनिश प्रोडक्ट येतंय. ओके, आता मी ROH घेतो. देन सिलेक्ट व्ह्यूज वरती क्लिक करायचंय. सिलेक्ट व्ह्यूज वरती क्लिक केल्यानंतर आपल्याला सिस्टीम खूप सारे व्ह्यूज दाखवते इथे. ओके, बेसिक डेटा 1 2 क्लासिफिकेशन, परचेसिंग, खूप सारे व्ह्यूज आहेत. हे व्ह्यूज म्हणजे काय की डिपार्टमेंट म्हणू शकतो आपण यांना. त्यापैकी बेसिक डेटा जो आहे तो सगळ्या डिपार्टमेंटसाठी सेम राहतो. ओके, कुठल्या डिपार्टमेंटसाठी वेगवेगळा असं नसतं, सगळ्या डिपार्टमेंटसाठी बेसिक डेटा सेम राहतो. त्यानंतर पर्चेसिंग डिपार्टमेंटचा जो काही डेटा असेल तो पर्चेसिंग व्ह्यू मध्ये आपण सेव्ह करू. प्रोडक्शन प्लॅनिंग डिपार्टमेंटचा जो काही डेटा असेल MRP रिलेटेड म्हणजे मटेरियल रिसोर्स प्लॅनिंग रिलेटेड तो MRP व्ह्यूज मध्ये सिलेक्ट करू. 1 2 3 4 असे व्ह्यूज आहेत ते. देन प्लांटच्या रिलेटेड त्या मटेरियलसाठी काही डेटा असेल तो जनरल प्लांट व्ह्यूज मध्ये आपण सेव्ह करू.
देन वेअरहाऊस मॅनेजमेंटचा, वेअरहाऊस रिलेटेड ऍक्टिव्हिटीज असतील त्यांचा काही डेटा असेल त्या मटेरियलसाठी, तर तो आपण ह्या व्ह्यूज मध्ये सेव्ह करू. क्वालिटीचा डेटा क्वालिटी व्ह्यू मध्ये, आणि देन अकाउंटिंग फायनान्सचा रिलेटेड डेटा जो असेल तो अकाउंटिंग व्ह्यू मध्ये आपण सेव्ह करू. हे असे सगळे व्ह्यूज आहेत. बट आता च्या पर्स्पेक्टिव्ह मध्ये आपल्याला युजफुल जे व्ह्यूज आहेत ते आहेत बेसिक डेटा 1, परचेसिंग आणि अकाउंटिंग. ते सिलेक्ट कसे करायचे ते पण मी दाखवतो. आता डिसिलेक्ट करतो. जर आपल्याला सिलेक्ट करायचं असेल तर बेसिक डेटा 1च्या साईडचा जो रो आहे त्याला क्लिक करायचं आहे, देन परचेसिंगचा क्लिक करायचं आहे आणि अकाउंटिंग. अशा तऱ्हेने आपण हे व्ह्यूज सिलेक्ट करू शकतो. ओके. देन ऑर्गनायझेशनल लेवल्स वरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर सिस्टीम आपल्याला विचारेल की कोणत्या प्लांटसाठी आपण हे मटेरियल क्रिएट करतोय. तर आपला प्लांट होता आपण क्रिएट केलेला मागच्या व्हिडिओमध्ये PL10. तो मी इथे एंटर करतोय PL10 आणि एंटर वरती क्लिक करतोय. आता तुम्ही इथे पाहू शकता की ऑटोमॅटिकली सिस्टीमने एक नंबर जनरेट केलाय 341. आपण तर हा एंटर केला नव्हता, तर हा कशामुळे आलाय? इंटरनल नंबर रेंज मुळे. ती कशी जनरेट करायची ते पण आपल्याला पाहायचं आहे. देन पुढची जी फील्ड इम्पॉर्टंट आहे ती आहे ही मटेरियल डिस्क्रिप्शनची. ओके. इथे आपल्याला आपण जे मटेरियल क्रिएट करतोय त्याचं डिस्क्रिप्शन टाकायचं आहे. समजा की आपल्याला एखादी कार जनरेट करायचे, कार प्रोड्यूस करायचे. ओके. तर ती कार प्रोड्यूस करण्यासाठी काहीतरी रॉ मटेरियल लागत असेल. समजा की एखादा मेटल रॉड लागत असेल, तर ते मेटल रॉड हे मटेरियल आपल्याला SAP मध्ये क्रिएट करावं लागतं. ओके. तर त्याचं डिस्क्रिप्शन मी इथे दिलं. 341 हा मटेरियल नंबर झाला आणि त्या मटेरियलचं डिस्क्रिप्शन काय आहे? मेटल रॉड. आणि तो मटेरियल टाईप काय आहे? रॉ मटेरियल. ओके. तर मटेरियल डिस्क्रिप्शन साठी झाली ही दुसरी फील्ड. देन त्याच्यानंतर जी फील्ड आहे ती बेस युनिट ऑफ मेजर. म्हणजे काय की हे जे मटेरियल आहे ते आपल्या कंपनीमध्ये आपण कोणत्या युनिटमध्ये, कोणत्या एककामध्ये मोजणार आहे. ओके. तर SAP कडून प्री डिलिव्हर्ड असे खूप सारे युनिट्स आहेत. ओके. खूप आहेत, पण आता मी जे माझ्या रेफरन्ससाठी यूज करणार आहे ते आहे EA म्हणजे इच. ओके. तुम्ही कोणतेही यूज करू शकता तुमच्या रिक्वायरमेंट नुसार. ते झालं बेस युनिट ऑफ मेजर. ओके. देन आहे मटेरियल ग्रुप. मटेरियल ग्रुप म्हणजे काय मी सांगितलेलं आहे. ओके. तर SAP कडून दिलेले खूप सारे मटेरियल ग्रुप्स इथे आहेत. आपण आपले नवीन मटेरियल ग्रुप पण क्रिएट करू शकतो. ते कसे करायचे ते पण पाहणार आहोत पुढे. पण आता हा मेटल रॉड सपोज की मेटल प्रोसेसिंग ह्या मटेरियल ग्रुपशी रिलेटेड आहे असं समजू आपण आणि त्याला आपण सिलेक्ट करू. ओके. त्याच्यानंतरची फील्ड आहे ओल्ड मटेरियल नंबर. म्हणजे काय की समजा आता टाटा मोटर्सनी SAP परचेस केलंय, हे सगळं बनवलंय त्यांनी आणि त्यामध्ये हे यूज करतात. बट SAP घेण्याच्या आधी समजा ते दुसरं कोणतं तरी सॉफ्टवेअर यूज करत होते असेल आणि त्या सॉफ्टवेअरमध्ये ह्या मटेरियलसाठी काहीतरी वेगळा नंबर होता असेल, काहीतरी 456 असा काहीतरी नंबर होता असेल आणि तो नंबर त्यांना हवा आहे तर तो इथे आपण सेव्ह करू शकतो ओल्ड मटेरियल नंबर मध्ये. त्याच्यानंतर आहे एक्सटर्नल मटेरियल ग्रुप. एक्सटर्नल मटेरियल ग्रुप म्हणजे काय की SAP यूज करण्याच्या आधी जी कोणतीही सिस्टीम होती, जो कोणता सॉफ्टवेअर ती कंपनी यूज करायची, त्यामध्ये ह्या मटेरियलचा ग्रुप काय होता तो ग्रुप पण आपण इथे टाकू शकतो जर रिक्वायर्ड असेल तर. ओके. त्याचबरोबर बेसिक डेटामध्ये अजून काय काय डेटा आहे? ग्रॉस वेट आपण टाकू शकतो, नेट वेट टाकू शकतो, व्हॉल्यूम टाकू शकतो, साईज डायमेन्शन्स टाकू शकतो. हे सगळी इन्फॉर्मेशन आपण बेसिक डेटामध्ये टाकू शकतो. ह्या सगळ्या फील्ड टाकून झाल्यानंतर आपल्याला एंटर वरती क्लिक करायचं आहे. मग सिस्टम आपल्याला आणेल परचेसिंग डेटावरती. परचेसिंग डेटामध्ये बेस युनिट ऑफ मेजर कॉपी होईल बेसिक डेटामधून. देन ऑर्डर युनिट. ऑर्डर युनिट म्हणजे काय की बेस युनिट आणि ऑर्डर युनिट याच्यातला डिफरन्स काय की आपण समजा की इंडियामध्ये आपला प्लांट आहे. ओके. आणि काहीतरी आपण एखादं मेटल घेतोय ते आपण केजी मध्ये मोजतोय. ओके. म्हणजे त्याचं बेस युनिट काय झालं? केजी. ओके. बट तेच मटेरियल आपण समजा फॉरेन मधून मागवत असो तर फॉरेन मध्ये ते पाऊंड मध्ये मोजत असतील तर बरोबर ना. म्हणजे ऑर्डर युनिट आपलं काय राहील? पाऊंड आणि बेस युनिट काय राहील? केजी. हा फरक असतो त्याच्यामधला. बट समजा दोन्ही जर सेम असतील, बेस युनिट पण इच असेल केजी असेल आणि ऑर्डर युनिट पण केजी असेल, तर दोन्ही ठिकाणी टाकायची गरज नाही, बेस युनिट मध्ये आपण फक्त टाकू शकतो. त्यानंतरची फील्ड आहे परचेसिंग ग्रुप. परचेसिंग ग्रुप म्हणजे काय? हे ऑर्गनायझेशनल स्ट्रक्चर मध्ये मी सांगितलेलं आहे की हे मटेरियल परचेस करण्यासाठी रिस्पॉन्सिबल असणारा पर्सन म्हणजे परचेसिंग ग्रुप. पर्सन किंवा ग्रुप ऑफ पर्सन्स. ओके. ते म्हणजे परचेसिंग ग्रुप. ते कसं डिफाईन करायचं तेही आपण पाहणार आहोत. SAP कडून जे भेटले त्याच्यातला एखादा आपण आता चूज करू. 0001 मी घेतो. अजून ओके. देन एंटर वरती क्लिक करतो. आता आपण अकाउंटिंग व्ह्यू मध्ये आहे.
त्याच्यामध्ये इम्पॉर्टंट फील्ड जे आहेत ते आहे व्हॅल्युएशन क्लास. व्हॅल्युएशन क्लास आपण रॉ मटेरियलसाठी आता इथे 3000 चूज करू. ओके. व्हॅल्युएशन क्लास म्हणजे काय की एखादं मटेरियल जे आहे ते आपण जेव्हा परचेस करतो, आपल्याला रिपोर्टिंग मध्ये ते किती आपल्या स्टॉक मध्ये किती व्हॅल्यूचं मटेरियल आपल्याकडे आहे ते कोणत्या तरी अकाउंटला स्टोअर झालं पाहिजे, राईट. म्हणजे किती रुपयांचं मटेरियल आपल्याकडे स्टोअर आहे. क्वांटिटी तर आपल्याला समजते, पण फायनान्स पॉईंट ऑफ व्ह्यू मध्ये सुद्धा आपल्याला बघावं लागतं. तर त्यासाठी हा व्हॅल्युएशन क्लास खूप इम्पॉर्टंट आहे. तो कसा इफेक्ट करतो, कुठे इफेक्ट करतो ते आपण FI आणि MM इंटिग्रेशन म्हणून एक पॉईंट आहे अकाउंट डिटर्मिनेशन म्हणून, त्यामध्ये आपण ते पाहणार आहोत. जस्ट आता ही फील्ड इम्पॉर्टंट आहे असं आपण समजू. ओके. हा जो व्हॅल्युएशन क्लास जो आहे तो कनेक्ट असतो आपल्या GL अकाउंटशी. ओके. म्हणजे ह्या मटेरियलसाठी जे काही ऑपरेशन्स करू त्याचा इफेक्ट त्या त्या अकाउंटला पडतो त्याचा. हे झालं एक नॉर्मल व्ह्यू त्याच्याविषयी इम्पॉर्टंट अशी माहिती. त्यानंतर आहे प्राइस कंट्रोल. प्राइस कंट्रोलमध्ये आपल्याला दोन ऑप्शन्स आहेत, एक आहे स्टँडर्ड प्राइस आणि एक आहे मुव्हिंग एव्हरेज प्राइस. तर SAP काय म्हणतं की जेव्हा आपला प्रोडक्ट हा रॉ मटेरियल असेल किंवा रॉ मटेरियल असेल तर रॉ मटेरियल साठी आपण नेहमी मुव्हिंग एव्हरेज प्राइस चूज करायची, आणि जेव्हा सेमी फिनिश्ड किंवा फिनिश्ड मटेरियल टाईप असेल त्यावेळी स्टँडर्ड प्राइस घ्यायची. असं का? कारण एखादा मटेरियल टाईप असेल, समजा रॉ मटेरियल एखादा असेल, आपण एखादी कंपनी आहे आपली कार प्रोड्यूस करते, तर ते कार प्रोड्यूस करण्यासाठी काहीतरी आपल्याला मेटल रॉड वगैरे लागत असेल, तर बाहेरून जे आपण मटेरियल मागवतोय त्याची प्राइस जी आहे ती आपल्याला माहिती नाहीये मुळात, ती नेहमी चेंज होत असते, राईट. म्हणून आपण त्यासाठी मुव्हिंग एव्हरेज प्राइस घेतो रॉ मटेरियलसाठी. आणि स्टँडर्ड प्राइस फिनिश्ड मटेरियलसाठी का घेतो? कारण आपल्या कंपनीमध्ये तो प्रोडक्ट फिनिश्ड प्रोडक्ट जो आहे तो प्रोड्यूस होतोय, त्यामुळे त्याची ऍक्च्युअल कॉस्ट किती आहे ते आपल्याला माहिती आहे, म्हणून स्टँडर्ड प्राइस फिनिश्ड प्रोडक्टसाठी घेतो. ओके. आता आपला जे आपण बनवतोय तो रॉ मटेरियल आहे म्हणून इथे मी मुव्हिंग एव्हरेज प्राइस घेतोय. आणि इथे दोन खाली ऑप्शन्स आहेत, मुव्हिंग एव्हरेज प्राइस असेल तर इथे टाकायची, स्टँडर्ड प्राइस असेल तर ती इथे टाकायची. ओके. मुव्हिंग एव्हरेज प्राइस टाकतो 100 रुपीज काहीतरी आणि एंटर वरती क्लिक करतो. आता सिस्टीम विचारते की तुम्हाला हे मटेरियल सेव्ह करायचंय का? हो, येस वरती क्लिक करायचंय. तिथे क्लिक केल्यानंतर आपलं मटेरियल आता क्रिएट झालेलं आहे, मटेरियल 341. ओके. जर क्रिएट झालेल्या मटेरियल मध्ये काही चेंजेस करायचे असतील तर ते MM02 टी कोडने आपण करतो. तर मेन स्क्रीन वरती येतो मी पहिल्यांदा /n दाबून. ओके. देन MM02 टी कोड टाकतो. 341 आपलं मटेरियल होतं. ओके. सिलेक्ट व्ह्यूज वरती जातो, रिक्वायर्ड व्ह्यूज आपण चूज केले, ऑर्गनायझेशनल लेवल्स वरती जातो. ओके. देन आपला प्लांट होता PL10 आणि एंटर वरती क्लिक करतो. आता या क्रिएट केलेल्या मटेरियल मध्ये काही चेंज करायचं असेल, समजा ओल्ड मटेरियल नंबर आपला चुकलाय, 457 होता, तर आपण तो 457 इथे टाकू शकतो. सगळे डिटेल्स आपण चेंज करू शकतो. ओके. आणि देन मग काही चेंज करायचं होतं ते चेंज झाल्यानंतर आपण सेव्ह वरती क्लिक करायचंय. आता हे मटेरियल आपलं सेव्ह झालं चेंजेसच्या नुसार. आता हे झालं चेंज कसं करायचं ते, परत /n दाबतो. आता क्रिएट केलेलं मटेरियल पाहायचं असेल तर ते कुठे आपण पाहतो, तर त्यासाठी आहे ती कोड MM03. MM03 ला आल्यानंतर हा आपला मटेरियल नंबर आहे. सिलेक्ट व्ह्यूज वरती क्लिक करतो, आपले व्ह्यूज सिलेक्ट करतो आणि देन ऑर्गनायझेशनल लेवल्स वरती जातो, आपला प्लांट टाकतो PL10 आणि एंटर वरती क्लिक करतो. आता इथे फक्त तुम्ही ह्या सगळ्या फील्ड्स आहेत त्या डिस्प्ले मोड मध्ये बघतात, म्हणजे पाहू शकता की क्रिएट केलेलं मटेरियल काय होतं, त्याच्यामध्ये इन्फॉर्मेशन आपण काय काय टाकली. ओके. ही सगळी इन्फॉर्मेशन आपण टाकली होती. तर हे असं आपण मटेरियल पाहू शकतो. देन मटेरियल डिलीशन करायचं असेल तर त्यासाठीचा टी कोड काय आहे? MM06. 341 आपलं मटेरियल होतं. ओके. प्लांट आपला होता, समजा आपण टोटल मटेरियल पण हे करू शकतो, डिलिशन साठी फ्लॅग करू शकतो. म्हणजे 341 मटेरियल नंबर टाकले आणि एंटर वरती क्लिक केल्यानंतर हे मटेरियल इथे क्लिक करायचे आणि सेव्ह करायचं, म्हणजे हे मटेरियल कुठेच यूज नाही होणार कोणत्याच ऑपरेशनसाठी. ओके. जर आपल्याला समजा परत MM06 ला जातो, फक्त ह्या प्लांट साठी कोणत्या PL10 साठी आपल्याला ह्याला ब्लॉक करायचं असेल तर PL10 टाकणार इथे आणि एंटर करणार आणि इथे प्लांटला इथे टिक करायची आणि सेव्ह करायचं, मग हे त्या प्लांट साठी डिलीट होऊन जाईल. ओके.
हे झालं डिलिशन फ्लॅग साठी. स्लॅश एन दाबतो, बाहेर येतो. म्हणजे डिलिशन फ्लॅग म्हणजे काय, मटेरियल ब्लॉक करायचं, कोणत्याच ऍक्टिव्हिटीसाठी ते यूज नाही होणार. आता आपण पाहिलं मटेरियल क्रिएट, चेंज, डिस्प्ले वगैरे आपण पाहिलं. आपण आता कन्फिगरेशन पॉइंट ऑफ व्ह्यू मध्ये काय काय करावं लागतं ते पाहू. आता जर आपण एसएपी मध्ये मटेरियल मास्टरचं कन्फिगरेशन बघायला गेलो तर सगळ्यात पहिली गोष्ट ज्यावर आपल्याला कॉन्सन्ट्रेट करायचं आहे ते आहे मटेरियल टाईपचं कन्फिगरेशन. म्हणजे मटेरियल टाईप क्रिएट कसा करायचा. तर त्यासाठी पाथ जो आहे तो आहे SPRO, SAP रेफरन्स IMG, देन लॉजिस्टिक जनरल, त्याच्यानंतर मटेरियल मास्टर, त्याच्यानंतर बेसिक सेटिंग, त्याच्यानंतर मटेरियल टाइप्स आणि देन डिफाइन ॲट्रिब्यूट्स ऑफ मटेरियल टाइप. इथे आल्यानंतर मी पोझिशन वरती क्लिक करतोय. आता नेहमी एखादा नवीन मटेरियल टाइप आपल्याला जेव्हा क्रिएट करायचा असतो तेव्हा स्टँडर्ड मटेरियल टाइप यूज करून त्याला कॉपी करून आपण आपला नवीन क्रिएट करायचा असतो. आता समजा आपल्याला रॉ मटेरियलचं कस्टमाइज मटेरियल टाइप आपल्याला बनवायचं आहे, तर आपण काय करणार, ROH हा स्टँडर्ड मटेरियल टाइप यूज करणार SAPचा. एंटर वरती क्लिक करतो, हा ROH ला सिलेक्ट करतो आणि देन कॉपी वरती क्लिक करतो. ROH चं नाव आता मी चेंज करू शकतो, GROH. ओके. तर SAP मध्ये जे काही कन्फिगरेशन आपण नवीन बनवतोय, जे स्टँडर्ड नाहीये, जे स्वतः बनवतोय, ते Z पासून सुरुवात करायची. कारण का, तर आपल्याला कळतं की आपण हे कस्टमाइज्ड आहे, हे कन्फिगरेशन जे बनवलेलं आहे हा मटेरियल टाइप कस्टमाइज्ड आहे, हा स्टँडर्ड नाहीये. किंवा कोणतंही कन्फिगरेशन असेल तर ते Z पासून बनवतात. ओके. त्यामुळे ओळखायला मदत होते की हे स्वतः बनवलेलं आहे. ओके. तर त्यानंतर इथे नेक्स्ट फील्ड जे आहे ते डिस्क्रिप्शनसाठी, तर मी डिस्क्रिप्शन देतो रॉ मटेरियल फॉर पार्ले म्हणून असं काहीतरी. त्याच्यानंतर फील्ड रेफरन्स ही फील्ड काय आहे ते थोड्या वेळानंतर मी सांगेन, एक सिनारिओ आहे त्यासाठी, त्याच्यामध्ये कळून जाईल. इथं ऑप्शन आहे एक्सटर्नल नंबर असाइनमेंट विदाउट चेक. ओके. म्हणजे काय की मटेरियल क्रिएट करताना फक्त एक्सटर्नल नंबर असाइनमेंट ही गृहीत धरली जाईल. ओके. म्हणजे इंटरनली आपल्याला ते क्रिएट करू देणार नाही. त्यानंतर इथे जे आहे ती युजर डिपार्टमेंट्स, म्हणजेच काय की मटेरियल क्रिएट करताना आपल्याला व्ह्यूज विचारतात ते, राईट. MM01 वरती गेल्यानंतर आपल्याला क्लिक इंटर केल्यानंतर ते वेगवेगळे व्ह्यूज विचारत होतं. तर ते व्ह्यूज कुठून विचारतात, ते इथून विचारतात. मटेरियल टाईप वरती डिपेंड्स असतात ते व्ह्यूज. म्हणजे काय, GROH हा मटेरियल टाईपसाठी हे जे पिवळे आहेत, जे सिलेक्ट केलेले आहेत ते व्ह्यूज फक्त दिसणार तिथे. आता जर आपण इथे युजर डिपार्टमेंट्स मध्ये पाहिलं तर आपण जो क्रिएट केलेला मटेरियल टाईप आहे तो आहे GROH, म्हणजे रॉ मटेरियल टाईप. रॉ मटेरियल कधी आपण सेल करत नाही, ते फक्त परचेस करतो. म्हणून ह्या मटेरियल टाईपसाठी युजर डिपार्टमेंट्स मध्ये परचेसिंग व्ह्यू सिलेक्टेड आहे आणि सेल्स व्ह्यू डिसिलेक्टेड आहे, कारण ते युजफुल नाहीये आपल्याला. म्हणून SAPनं हा ऑप्शन दिलेला आहे जेणेकरून आपण आपल्या मटेरियल टाईपच्या रिक्वायरमेंट नुसार आपले व्ह्यू सिलेक्ट करता येऊ शकतात. ओके. त्यानंतर इथे प्राइस कंट्रोलचा ऑप्शन दिसतोय. तिथे दोन ऑप्शन आहेत, स्टँडर्ड प्राइस आणि मुव्हिंग एव्हरेज प्राइस आणि ब्लँक. ओके. ब्लँक ठेवलेला असेल तर मॅन्युअली मटेरियल मास्टरच्या अकाउंटिंग व्ह्यू मध्ये जाऊन आपल्याला सिलेक्ट करावं लागतं कोणता आपल्याला प्राइस कंट्रोल हवा आहे तो. जर इथे आपण ह्या आपल्या मटेरियल टाईपसाठी मुव्हिंग एव्हरेज प्राइस हा जर प्राइस कंट्रोल ठेवला तर ऑटोमॅटिकली मटेरियल क्रिएट करते वेळी अकाउंटिंग व्ह्यू मध्ये हा व्ही हा प्राइस कंट्रोल ऑटोमॅटिकली आलेला असेल. ठीक आहे. त्यानंतर अकाउंट कॅटेगरी रेफरन्स हा जो ही जी फील्ड आहे ही फायनान्स आणि मटेरियल्स मॅनेजमेंट यांच्यामधला ब्रिज म्हटला तरी चालेल. व्हॅल्युएशन क्लास आणि अकाउंटिंग कॅटेगरी रेफरन्स त्यासाठी इम्पॉर्टंट आहे. ते आपण FIMM इंटिग्रेशन ह्या चॅप्टरमध्ये पाहू. आता फक्त ही फील्ड ह्या मटेरियल टाईपच्या ह्याच्यामध्ये आपल्याला दिसते, हे इम्पॉर्टंट आहे. ओके. देन एंटर वरती क्लिक करतो. परत एक हे एंट्रीज सगळ्या कॉपी झालेत, म्हणजे जेवढ्या काही बॅकग्राऊंडला एंट्रीज आहेत त्या मटेरियल टाईपशी रिलेटेड त्या कॉपी झालेल्या आहेत. परत एकदा एंटर करतो. ओके. देन आपला मटेरियल टाईप क्रिएट झालेला आहे, त्याला सिलेक्ट करायचं आहे आणि इथे क्वांटिटी आणि व्हॅल्यू अपडेटिंग वरती यायचं आहे. देन पोझिशन वरती क्लिक करायचं आहे आणि इथे आपल्याला विचारते आता व्हॅल्युएशन एरिया. व्हॅल्युएशन एरिया म्हणजे काय की ज्या ठिकाणी आपण मटेरियल व्हॅल्युएट करतोय, मोस्ट ऑफ द केसेस व्हॅल्युएशन एरिया हा प्लांट असतो. ओके. तो कंपनी कोणीही सेट करता येतो, बट मोस्ट ऑफ द केसेस 90% ऑफ द केसेस व्हॅल्युएशन एरिया हा प्लांट असतो. का असं का? बिकॉज समजा की आपण एखादी बाईक खरेदी करणार आहोत,
तर त्या बाईकची जी प्राइस आहे ती महाराष्ट्रामध्ये वेगळी असते, कर्नाटकामध्ये वेगळी असते, दिल्लीमध्ये वेगळी असेल, राईट? असं का असतं? बिकॉज त्या त्या ठिकाणी त्या त्या स्टेटमध्ये टॅक्सेस जे आहेत ते वेगवेगळे असू शकतात, चार्जेस वेगवेगळे असू शकतात, त्यामुळे त्या बाईकची टोटल प्राइस जी आहे ती डिफरंट असू शकते डिफरंट स्टेट्समध्ये. आणि असं असेल आणि आपले प्लांट जर वेगवेगळ्या ठिकाणी असतील, तिथले टॅक्सेस वेगळे असतील, तर प्रत्येक ठिकाणी प्राइस ही व्हॅल्युएट करायची आहे आपल्याला कुठे? प्लांट लेवलला. तर हेच त्याच्या मागचं कारण आहे की आपण व्हॅल्युएशन एरिया आहे तो प्लांट ठेवतो. तर आपला प्लांट कोणता आहे? PL10 आणि एंटर वरती क्लिक करतोय. आता हा जो रो आहे तो इम्पॉर्टंट आहे आपल्यासाठी. हा आपला प्लांट झाला म्हणजे व्हॅल्युएशन एरिया झाला. हे आपलं मटेरियल टाईप ZROH. त्यानंतरची फील्ड आहे क्वांटिटी अपडेटिंग. क्वांटिटी अपडेटिंग म्हणजे काय? की ज्या वेळेला आपण गुड्स रिसिव्ह करू म्हणजे मटेरियल आपल्या कंपनीच्या आतमध्ये घेऊ, त्यावेळेला आपल्या सिस्टीममध्ये त्याची क्वांटिटी अपडेट झाली पाहिजे का? हो, झाली पाहिजे. म्हणून आपल्याला ही टिक करायची. त्यानंतरचं आहे व्हॅल्यू अपडेट. जर आपल्याला मटेरियल जेव्हा आपण आत घेतो त्यावेळेला त्याची व्हॅल्यू पण अपडेट झाली पाहिजे का? तर हो, झाली पाहिजे. म्हणून आपण व्हॅल्यू अपडेट पण टिक करतो. काही वेळेला असं होऊ शकतं, हे केव्हा यूज होतं की समजा आपण एखादं मटेरियल जास्त प्रमाणामध्ये घेतोय. मटेरियल म्हणजे कोणतं? की कन्झ्युमेबल्स आयटम्स असतील, म्हणजे काय की स्टेशनरीचं साहित्य काहीतरी घेतोय, पेन्स घेतोय, बुक्स घेतोय, नोटबुक्स, असं काहीतरी. तर ह्याची काय क्वांटिटी आपल्याला गरजेची नाहीये, राईट? कंपनीसाठी क्वांटिटी त्याची गरजेची नाहीये, फक्त आपल्याला प्राइस महत्वाची आहे त्याची. तर त्यावेळी आपण काय करू? ही क्वांटिटी अपडेटिंगची जी फील्ड आहे ती डिसिलेक्ट करू. हे असं यूज होतं त्यावेळेला. आता आपण सिलेक्ट करू याच्यासाठी. पाईपलाईन जर प्रोसेस असेल तर त्यासाठी ही टिक असते पाईपलाईन. ही प्रोसेस वेगळी आहे, ती आपण नंतर पाहणार आहोत. आता या दोन फील्ड खूप इम्पॉर्टंट आहेत. ओके, देन सेव्ह वरती क्लिक करायचे आणि एंटर क्लिक करायचं. आता आपला मटेरियल टाईप क्रिएट झालाय. आता आपण पाहूयात की हा प्रॉपरली वर्क होतोय का. इथे सिलेक्ट करतो आणि याच्या डिटेल्स मध्ये जातो. आता एक नवीन स्क्रीन ओपन करतो आणि आपण मटेरियल क्रिएट करूयात. तो मटेरियल टाईप यूज करून MM01 ला जातोय आणि इथे ZROH आपला सिलेक्टेड आहे. ओके, ZROH मटेरियल टाईप सिलेक्ट केला. देन सिलेक्ट व्ह्यूज वरती जातोय. बेसिक डेटा, परचेसिंग आणि अकाउंटिंग. ओके, इथे सेल्स व्ह्यू तुम्हाला दिसणार नाही कारण ते आपण सिलेक्ट केलेलं नव्हतं कॉन्फिगरेशन मध्ये. ओके, देन ऑर्गनायझेशन लेवल्स वरती क्लिक करतोय. इथे आपला प्लान टाकतोय आणि देन एंटर वरती क्लिक करतोय. ओके, आता हा आपला मटेरियल टाईप आपला यूज झालाय. आता जर याच्या मी टेस्ट म्हणून टाकतो इथे E0001 एंटर एंटर. ह्या अकाउंटिंग व्ह्यू मध्ये जर गेलो तर ऑटोमॅटिकली इथे प्राइस कंट्रोल V दिसेल तुम्हाला आलेलं, राईट? कारण का आलं ते तिथं? बिकॉज आपण इथे प्राइस कंट्रोल V ठेवलेला आहे. ओके, हे एक कॉन्फिगरेशन झालं मटेरियल टाईपचं. त्याच्यामध्ये अजून एक गोष्ट आहे ती अशी की समजा आपण हा मटेरियल टाईप क्रिएट करतोय आता, सॉरी मटेरियल आपण आता हे क्रिएट करतोय, तर बिझनेस काय म्हणत असेल की ह्या सगळ्या एवढ्या फील्ड्स आहेत त्यामधली एक्सटर्नल मटेरियल ग्रुप, बेसिक डेटा म्हणजे जी एक्सटर्नल मटेरियल ग्रुप आहे फील्ड, ती मला ग्रे आउट हवी, म्हणजे युजरला टाकता नाही आली पाहिजे. तिथं दिसू देत ती, बट ग्रे आउट हवे, युजरला टाकता नाही आली पाहिजे. म्हणजे किंवा एखादी फील्ड बिझनेस म्हणत असेल की मला ही फील्ड मॅन्डेटरी हवी, कोणती? ग्रॉस वेट ही फील्ड मॅन्डेटरी हवे, एक्सटर्नल मटेरियल ग्रुप ही फील्ड मॅन्डेटरी हवे, अशा डिमांड्स येऊ शकतात. सो ते कसं करायचं तेही मटेरियल टाईप वरतीच डिपेंड आहे. ओके, तर एक्सटर्नल मटेरियल ग्रुप जी आहे ही फील्ड आपण आता काय करू? ग्रे आउट करून टाकू. तर त्यासाठी पहिल्यांदा काय करायचं की एका दुसऱ्या टॅब वरती जातो मी. ओके, बॅक येतो, इथून पूर्ण बॅक येतो. त्यासाठीचा जो पाथ आहे तो आहे SPRO, SAP रेफरन्स IMG, देन लॉजिस्टिक जनरल, मटेरियल मास्टर, देन फील्ड सिलेक्शन and then assign fields to field selection group. ओके, इथपर्यंत आल्यानंतर परत त्या जुन्या स्क्रीनवरती येतो मी. इथे ही एक्सटर्नल मटेरियल ग्रुप ही फील्ड आपल्याला काय करायचे? ग्रे आउट करायचे. तर त्या फील्डवरती क्लिक करायचं आणि देन F1 वरती क्लिक करायचं. त्यानंतर अशी स्क्रीन तुमच्या समोर येईल. त्यानंतर इथे टेक्निकल डिटेल्स वरती क्लिक करायचं आणि स्क्रीन फील्ड नावाचा हा ऑप्शन आहे त्याला कॉपी करायचं. त्याची जी व्हॅल्यू असेल ती कॉपी करायची.
हे काय असतं नेमकं की याच्यातला मारा जो आहे हा टेबल आहे मटेरियल मास्टरचा आणि त्याच्यामध्ये ही फील्ड आहे मटेरियल एक्सटर्नल मटेरियल ग्रुपची EXTWG. इथे दिसते का टेबल नेम आणि फील्ड नेम. तर हे आपण कॉपी करायचं याला. इथून बॅक येऊ, इथून बॅक येऊ आणि देन आपल्या त्या टॅब वरती जाऊ आणि इथे फील्ड नेम वरती क्लिक करायचंय. ओके, म्हणजे कुठे आलो मी, लॉजिस्टिक जनरल, मटेरियल मास्टर, फील्ड सिलेक्शन, असाइन फील्ड्स टू फील्ड सिलेक्शन ग्रुप आणि त्याच्या फील्ड नेम मध्ये जायचंय आणि इथे आपली ती फील्ड टाकायची आहे मारा आणि EXTWG आणि एंटर वरती क्लिक करायचंय. ही ती आपली फील्ड आहे. ओके, आणि ही कुठे आहे, सिलेक्शन ग्रुप 151 मध्ये. त्याच्यानंतर ह्या आयकॉन वरती क्लिक करायचं आहे आणि आपण आता त्या सिलेक्शन ग्रुप मध्ये आलेलो आहे. त्यामध्ये ही एकच फील्ड आता आहे. ओके, आणि आता जर इथे आपण खाली जरा क्लिक केलं थोडं, ओके ओके, तर इथे तुम्हाला फील्ड रेफरन्स ही फील्ड दिसेल ROH. ओके, हे काय असतं ते मी आता तुम्हाला दाखवतो. /O OMS2. ओके, आता मी मटेरियल टाईप ओपन केलाय आपला, पोझिशन वर जातो, आपला होता ZROH, त्याला सिलेक्ट करतो, डिटेल्स मध्ये जातो. इथे तुम्हाला फील्ड रेफरन्स नावाची एक फील्ड दिसते, ते काय आहे, ROH. तर तोच फील्ड रेफरन्स हा आहे. ओके, आणि ह्या फील्ड रेफरन्स साठी एखादी इथे फील्ड जी आहे ही कोणती आहे, एक्सटर्नल मटेरियल ग्रुप ही फील्ड आहे आपली, ती आपल्याला काय करायची आता, फक्त डिस्प्ले करायची आहे, म्हणजे ग्रे आउट करून टाकायचे. तर डिस्प्ले वरती मी इथे क्लिक करतोय, सिलेक्ट करतोय डिस्प्लेला, हा आपला फील्ड रेफरन्स जो की तिथे मटेरियल टाईप मध्ये असाइन आहे आणि याला काय करतो, सेव्ह करतो, एंटर करतोय. आता आपण काय करू, एक मटेरियल क्रिएट करण्याचा ट्राय करू. ओके, /NMM01 एंटर करतोय. मटेरियल टाईप आपला ZROH आहे. इथं आपला प्लांट टाकतोय, त्याला मी डिफॉल्ट व्हॅल्यूज करतो म्हणजे परत परत टाकायची गरज नाही. सिलेक्ट व्ह्यूज वरती जातो. ओके, आणि ऑर्गनायझेशनल लेवल्स मध्ये एंटर करतोय. आता इथे पाहू शकता तुम्ही मटेरियल ग्रुप आपला ग्रे आउट चालाय, दिसतंय का इथे. ओके, तर अशा प्रकारे आपण हे करू शकतो. आता ह्याच एक्सटर्नल मटेरियल ग्रुपला आपल्याला जर रिक्वायर्ड एंट्री करायची असेल, हा असा सिम्बॉल येतो त्याच्या जागी, तर ते कसं करायचं ते दाखवतो परत. तिथेच आलो मी परत आणि इथे डिस्प्लेच्या जागी रिक्वायर्ड एंट्रीला क्लिक करतो आणि सेव्ह करतो. सेव्ह केल्यानंतर परत मी त्या ऑप्शनला येतो, परत मटेरियल क्रिएट करायचा ट्राय करतो, /NMM01 एंटर एंटर. ओके, आता पाहू शकताय तुम्ही एक्सटर्नल मटेरियल ग्रुप ही फील्ड मॅन्डेटरी झाली. ओके, म्हणजे जर मी ती नाही टाकली तर सिस्टीम मला पुढे जाऊ देणार नाही. दिसते का इथे, फिल इन ऑल रिक्वायर्ड एंट्री फील्ड्स, ही फील्ड टाकल्याशिवाय आता मला जाऊ देणार नाही. हा असा ऑप्शन आहे तिथे, जर फील्ड आपल्याला चेंज करायचे असतील, म्हणजे डिस्प्ले किंवा मॅन्डेटरी किंवा एडिट ऑप्शनल ठेवायचे असतील, तर आता मी ते ऑप्शनल ठेवतो आणि सेव्ह करतो. ओके, ज्याप्रमाणे आपल्याला फील्ड रेफरन्स यूज करून मटेरियलच्या टाईपच्या जे फील्ड्स आहेत त्या हाईट, डिस्प्ले, रिक्वायर्ड किंवा ऑप्शनल करता येतात, तसंच आपल्याला टी कोड वाईज पण हे सेट करता येतं. समजा की MM01 टी कोडला आपल्याला सेट करायचं आहे, MM02 टी कोडला सेट करायचं आहे, MM03 टी कोडला सेट करायचं आहे, तर ते आपण करू शकतो इथून. जर आपण त्या टी कोडला सेट केलं तर टी कोड जेव्हा आपण एंटर करू त्यावेळेला ती फील्ड हाईड असेल, डिस्प्ले असेल किंवा रिक्वायर्ड ज्या सिलेक्शन वाईज आपल्या असेल. त्याचबरोबर हे M दिसतंय किंवा वरती अजून थोडं दिसत असेल EF, हे काय आहेत, हे आहेत आपले इंडस्ट्री सेक्टर. ओके, मेकॅनिकलचं M आहे, फार्माचं F आहे, तसंच वेगवेगळ्या टाईपच्या आहेत हे. त्या वाईज सुद्धा आपण या फील्ड्स हाईट डिस्प्ले करू शकतो किंवा मटेरियल टाईप वाईज सुद्धा. ओके, हे असं आहे सगळं. देन हे तर इथपर्यंत झालं. आता मटेरियल टाइप्स मध्ये जर आपण गेलो, परत पाथ दाखवतो, लॉजिस्टिक जनरल, लॉजिस्टिक जनरल मध्ये गेलो आपण, देन मटेरियल मास्टर, देन बेसिक सेटिंग आणि मटेरियल टाइप्स, आणि त्याच्यामध्ये डिफाईन नंबर रेंज फॉर इच मटेरियल टाइप.
त्याच्यावरती क्लिक करायचंय. आता मी तुम्हाला स्टार्टिंगला व्हिडिओच्या इंटरनल आणि एक्सटर्नल मटेरियल नंबर सांगितलं होतं, राईट? तर ते सेट कसे करायचे? पहिल्यांदा आपल्याला काय करावं लागेल, ह्या एडिट ग्रुपच्या आयकॉनवरती क्लिक करावं लागेल. देन इथे आपण जो मटेरियल टाईप क्रिएट केलाय तो शोधावा लागेल. हा आहे आपला ZROH. हा मटेरियल टाईप आपला ह्या ग्रुप 1 ला असाइन आहे. तो नंबर ग्रुप सिलेक्ट करून आपल्याला ह्या एडिटच्या आयकॉनवरती क्लिक करायचं. तर इथे आपल्याला दिसेल ह्या ग्रुप 1 मध्ये त्याच्यामध्ये 2 टाईपचे नंबर रेंज अवेलेबल आहेत, एक इंटरनल एक एक्सटर्नल. इंटरनल नंबर रेंज जी आहे ती ही आहे 1 पासून 500 पर्यंत. ही सिरीज आहे इंटरनल नंबर रेंजची आणि त्या सिरीज मधला आतापर्यंत जेवढी ती सिरीज यूज झाली तो नंबर आहे 350. म्हणजे आता जर नवीन एखादा मटेरियल ही सिरीज यूज करून आपण बनवत असू तर नेक्स्ट नंबर कोणता येईल 351. ओके. आणि त्यानंतर त्याच्या खाली ही जी आहे ही आहे एक्सटर्नल नंबर रेंज. का? बिकॉज इथे एक्सटर्नलची टिक तुम्हाला दिसते जी की आपल्याला मॅन्युअली एंटर करावी लागते जी रेंज. ओके, मटेरियल क्रिएट करताना. तर आपण काय करू, आपली एक सेपरेट नंबर ग्रुप बनवून घेऊ. ग्रुपवरती क्लिक करायचं आहे त्यासाठी इथे वरती. देन इन्सर्ट वरती क्लिक करायचं आहे. आपल्या ग्रुपचं नाव टाकू ZROH नंबर ग्रुप. देन इथे क्लिक करायचंय फ्रॉम नंबर टू नंबर वरती F4 वरती क्लिक करायचंय. सिस्टीम आपल्याला अवेलेबल नंबर रेंज देईल. म्हणजे 501 पासून ते 700 पर्यंतची आपण एक सिरीज बनवू जी की इंटरनल असेल आणि एक्सटर्नल असेल D पासून ते ZZ पर्यंत किंवा MM पासून ZZ पर्यंत असं काहीतरी. ओके, जी की आपल्याला मॅन्युअली एंटर करायची. इथे टिक दिसते एक्सटर्नलची. ओके, ही झाली इंटरनल आणि ही झाली एक्सटर्नल. देन एंटर वरती क्लिक करू. ओके, आपला आता नंबर ग्रुप इथे खाली बनलेला असेल ZROH नंबर ग्रुप. आता ह्या नंबर ग्रुपला आपलं मटेरियल टाईप असाइन करावं लागेल जे की आधी कॉपी करून बनवल्यामुळं ह्या नंबर ग्रुप 1 मध्ये असाइन झालेला आहे त्याच्या अंडर आहे ते. आता आपल्याला आपल्या नंबर ग्रुपच्या अंडर घ्यायचं आहे. तर ह्याला सिलेक्ट करायचं. देन ह्या ZROH वरती डबल क्लिक करायचं आणि एलिमेंट ग्रुप वरती क्लिक करायचं. आता आपल्या ग्रुपच्या अंडर ते मटेरियल जो काही मटेरियल टाईप असेल तो आलेला आहे. ओके, देन सेव्ह करायचं. आता जर आपण आपला मटेरियल नंबर क्रिएट करायला गेलो मटेरियल टाईप यूज करून पाहूयात आपण. ओके, मी काय करतो /n MM01 ला जातो आणि आपण मेकॅनिकल इंजिनिअरिंग ZROH आपला मटेरियल टाईप एंटर करतोय. आपला प्लांट आहे PL10. ओके, व्ह्यू सिलेक्शन झालेला आहे. देन एंटर वरती क्लिक करतोय. 501 मटेरियल टाईप आला. का? बिकॉज आपण जी सिरीज घेतली होती ती 501 पासून 700 पर्यंतची घेतली होती म्हणून 501 नंबर आला. आता जर हे मटेरियल आपण सेव्ह केलं आणि देन अजून एक क्रिएट करायला गेलो तर काय येईल 502 येईल. राईट, ही आहे नंबर रेंज अशी यूज होते. परत एकदा जर आपण एक्सटर्नली टाकायला गेलो तर काही टाकू शकतो TRE काही सिस्टीम घेत येते. ही एक्सटर्नल नंबर रेंज झाली. ओके, तर असं आहे नंबर रेंज इंटरनल आणि एक्सटर्नल. त्यानंतरचा जो नेक्स्ट आहे इथे जे आयकॉन दिसत आहेत हा इंटरवल डिस्प्लेसाठी आहे जे आपण इंटरवल्स बनवलेत त्यासाठी. हा सेकंड आहे चेंज करायला स्टेटस म्हणजे इथे कितीपर्यंत यूज झाली ती सिरीज त्याचं इन्फॉर्मेशन दिसते. आणि देन थर्ड जे आहे हा इंटरवल चेंजिंगसाठी ऑप्शन आहे, चेंज करायचे असतील काहीतरी त्याच्यामध्ये तर. ओके, आता बॅक येतो. हे झालं नंबर रेंज विषयी. देन अजून एक इम्पॉर्टंट गोष्ट मटेरियल ग्रुप. मटेरियल ग्रुप कसा क्रिएट करायचा त्यासाठी आपल्याला क्लिक करावं लागेल सेटिंग फॉर की फील्ड्सला. लॉजिस्टिक जनरल्स मध्ये मटेरियल मास्टर मध्ये सेटिंग फॉर की फील्ड्स आणि त्याच्यामध्ये इथे डिफाईन मटेरियल ग्रुप दिसतोय त्याच्यावरती क्लिक करायचंय आणि न्यू एंट्रीज वरती क्लिक करायचंय. समजा इथे आपण न्यूमरिक अल्फान्यूमरिक कसेही काही टाकू शकतो. समजा आपल्याला मटेरियल ग्रुप हवा आहे 786 असं काहीतरी आणि मटेरियल ग्रुपचं नाव असेल सेंट्रीफ्युगल पंप. ओके, देन 787 सेंट्रीपिटल पंप असे काही ते आपले मटेरियल ग्रुप आहेत. ओके, देन सेव्ह वरती क्लिक करायचं. अजून एकदा एंटर. ओके, आता जर मी एका नवीन स्क्रीन वरती मटेरियल क्रिएट करायला गेलो, एंटर केलं, इथे जो आपल्याला मटेरियल ग्रुप येतो इथे F4 केलं मी. ओके, तर आपल्याला सगळे ऑप्शन्स भेटतील. त्यामध्ये आपला कोणता होता 786. ओके,
786 आणि 787 हे दोन मटेरियल ग्रुप्स आपल्याला इथे दिसतात. चूज करू शकतो आणि आपल्या मटेरियल बनवताना मटेरियल मास्टरमध्ये यूज करू शकतो. हे झालं मटेरियल ग्रुप. आणि अजून एक इम्पॉर्टंट गोष्ट आहे जी की मला सांगायची आहे. बेसिक सेटिंग मध्ये डिफाईन आउटपुट फॉर्मॅट ऑफ मटेरियल नंबर त्याच्यावरती क्लिक करायचं आणि इथे तुम्हाला दिसतंय, मी तुम्हाला सांगितलं होतं स्लाइड्स मध्ये की ईसीसी मध्ये जास्तीत जास्त मटेरियल नंबर लेंथ असते ती 18 असते आणि हानामध्ये 40 असते. तर ती 18 जी नंबर लेंथ आहे ती आपण कमी करून कितीही करू शकतो. 18च्या आतमध्ये 10 सेट करायची असेल म्हणजे मॅक्सिमम नंबर आपल्याला 10 घेऊ शकतो आपण किंवा 5 घेऊ शकतो, असं इथे चेंजेस करू शकतो. आता मी 18च ठेवतो, देन सेव्ह करतोय. ही एक सेटिंग इम्पॉर्टंट आहे इथे जी माहिती असावी आपल्याला. तर हे आहे मटेरियल मास्टर विषयी. एक कन्फिग्युरेशन राहिलंय आपल्या हातून बघायचं, ते म्हणजे पर्चेसिंग ग्रुप कसा क्रिएट करायचा. तर त्यासाठी पाहत आहे SPRO, SAP रेफरन्स IMG, देन मटेरियल्स मॅनेजमेंट, त्याच्यानंतर पर्चेसिंग आणि शेवटी इथे क्रिएट पर्चेसिंग ग्रुप त्याच्यावरती क्लिक करायचं आणि न्यू एंट्रीज वरती क्लिक करायचंय. आता इथे आपण 3 डिजिट काही नंबर देऊ शकतो. सपोज की 145 नंबर देतोय आणि डिस्क्रिप्शन देतोय मिल्खा सिंग, काही देऊ शकतो आपण. हा पर्सन असेल जो की पर्चेसिंग साठी रिस्पॉन्सिबल असेल. अजून एक बनवतो 146 लाल सिंग चड्डा. ओके, असे काही आपण बनवू शकतो आणि देन सेव्ह वरती क्लिक करायचंय आणि एंटर. आता जर आपल्याला चेक करायचं असेल की हे आपण यूज करू शकतो की नाही, त्यासाठी /OMM01 नवीन स्क्रीन वरती जातो. ओके, एंटर एंटर, इथे माहिती टाकतो. इथे पर्चेसिंग ग्रुपची फील्ड आहे आपली पर्चेसिंगच्या व्ह्यू मध्ये, त्याच्यावरती क्लिक करतोय म्हणजे एक्सपांड करतोय F4 क्लिक करून किंवा ह्या आयकॉन वरती क्लिक करून. तिथला आपला होता 145 आणि 146, तर इथे ते शो झालेत. म्हणजे हे आपण पर्चेसिंग ग्रुप आपल्या मटेरियल मास्टर साठी यूज करू शकतो. इंडिपेंडेंट असतात पर्चेसिंग ग्रुप, कुठेही कशालाही असाइन नसतात. ओके, तर हे होतं अबाउट पर्चेसिंग ग्रुप. आता आपण पाहिलं मोस्ट ऑफ द केसेस ऑफ मटेरियल मास्टर, त्याचं कॉन्फिगरेशन, देन मटेरियल मास्टर आपण बनवतो कसं. थँक्यू.